नमस्कार. दैनिक मुंबई तरुण भारतच्या वेब पोर्टल महा एम टी बीमध्ये मी हर्षद वैद्य तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आपला नवीन उपक्रम स्टार्टअप फर्स्ट याच्यामध्ये आपल्यासोबत आज आहेत सुमित गोकर्ण सर. त्यांच्या लीड पूल या डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात काम करणाऱ्या स्टार्टअपबद्दल ते आज आपल्यासोबत बोलणार आहेत. तर सर, मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की डिजिटल मार्केटिंग असेल, सेल्स असेल, या संपूर्ण क्षेत्रांमध्ये तुमचा जवळपास 10 वर्षांपेक्षा जास्तचा एक्सपिरियन्स आहे काम करण्याचा. तर एवढा एक्सपिरियन्स मिळवल्यानंतर आपण साधारणतः आपल्या कंपनीमध्ये मोठ्या पोस्टला जायचा विचार करत असतो. पण असं न करता स्वतःची काहीतरी कंपनी असली पाहिजे आणि स्वतःचा एक स्टार्टअप असला पाहिजे. हे तुम्हाला कधी वाटलं आणि नेमका तो पॉईंट काय होता? बेसिकली 12 वर्ष नोकरी केल्यानंतर एक जर्नी जी स्टार्ट केली होती ती होती सेल्स एक्झिक्युटिव्ह. डोर टू डोर सेलिंगपासून चालू केलं होतं आणि इन दॅट पिरियड मी पॅन इंडिया लेवलला रिप्रेझेंट करत होतो एका कंपनीला. बघितलं तर तोच प्रोफाईल जो सेल्सचा डोर टू डोर एक्झिक्युटिव्ह आणि पॅन इंडिया सेल्सला जो काम करतो एकच होता. फक्त काय होतं वेरियंट दॅट वॉज प्रोडक्ट वॉज डिफरंट, पण लोकांना विकणं हाच भाग होता. म्हणलं कुठंतरी ह्या अपवर्डला पण तेच काम करते, खाली पण तेच काम करते, नथिंग वॉज क्रिएटिव्ह. म्हणून मी म्हटलं की लेट अस कम अप विथ सम क्रिएटिव्ह आयडियाज. आपण लोकांना रिप्रेझेंट करण्यापेक्षा वाय डोंट आय रिप्रेझेंट माय सेल्फ. सेल्स म्हणजे काय, तर इट इज सेलिंग अबाउट यू, पण ते स्ट्रॅटेजिकली वॉज मोर इम्पॉर्टंट. आणि त्यामुळं म्हणलं क्षेत्र निवडताना आता डिजिटल मार्केटिंग का, तर नावडेज एव्हरीबडी इज गोईंग ऑनलाईन. लोकांची नीड आहे. बरेच एंटरप्रेनर्स येतात डिजिटल मार्केटिंगमध्ये जे MBA करून येतात, पण प्रोडक्ट समजून ते डिजिटल मार्केटिंग करणं हा माझा USP होता. आणि त्यामुळं मी म्हटलं की लेट अस गिव्ह अस आर क्लायंट माय एक्सपिरियन्स, आणि ते डिलिव्हर करण्यासाठी मी डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रात आलो. तुमच्या सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही असं सांगितलं की तुम्ही एवढा 12 वर्षांचा एक्सपिरियन्स घेतल्यानंतर तुम्ही सुरुवात केली. तर साधारणतः आपल्याकडे मराठी कुटुंबांमध्ये तरी साधारणतः नोकरी म्हणजेच काय आपण सेफ गोष्ट आहे असा आपला एक समज असतो. बरोबर. तर एवढ्या वर्षांनंतर जेव्हा तुम्ही स्वतःचा उद्योग सुरू करताय, तर हे चॅलेंज करत असताना तुम्ही घरच्यांना विश्वासात कसं घेतलं आणि तुम्हाला घरच्यांकडनं कसा पाठिंबा मिळाला? रादर मी सांगेन 3 महिने मी घरी सांगितलंच नव्हतं. जॉब सोडला. वेन आय गॉट माय फर्स्ट क्लायंट त्यावेळेस मी घरच्यांना रिव्हील केलं की मी बिझनेस चालू केलेला आहे आणि त्याला मी वाटचाल केलेली आहे. कारण की ह्याच्या आधी 12 वर्ष घरच्यांनी बघितलं की हा सकाळी जातो, संध्याकाळी येतो, किंवा बाहेर दुसऱ्या स्टेटमध्ये सेल्सला जातो, तर सकाळचा संध्याकाळी 7:30 वाजता कॉल व्हायचा की आता हा निवांत जेवण खावण करून संपलं. पण ज्यावेळी स्वतःचा बिझनेस करायला लागलो ना, त्यावेळेस तो टाईम फ्लक्च्युएशन कळत नव्हता घरच्यांना की आय वॉज एक्सटेंडिंग माय टाईम. ते एक्स्ट्रा एफर्ट्स ज्याला म्हणतो ना, ते घ्यायला लागल्यानंतर घरच्यांना थोडंसं जाणवायला लागलं की नो, ही इज डुईंग समथिंग डिफरंट. आणि तो पिरियड 1 क्लायंट टू 10 क्लायंट्सचा जो जर्नी होता ना, दॅट वॉज मोर स्ट्रगलिंग. वन्स आय रीच्ड 10 क्लायंट माझ्याकडे जेव्हा झाले, त्यावेळेस मग घरच्यांना पण विश्वास यायला आला की नाही, ही इज डुईंग समथिंग डिफरंट नाव. नोकरी ठीक आहे, नाव ही वॉन्ट्स टू ग्रो. मग त्यावेळेस घरच्यांनी म्हटलं की ओके, नाव यू कॅन स्टार्टअप. कारण की बिझनेस हा मराठी ह्याच्यामधनं लवकर येत नाही. दो माय एंटायर फॅमिली हिस्ट्री जर तुम्ही बघाल तर वी कम फ्रॉम अ ब्राह्मण फॅमिली. ब्राह्मण फॅमिलीजमध्ये बऱ्यापैकी लोक नोकरी पेशात असतात. माय फादर वॉज वन ऑफ माय काइंड, की ते पण बिझनेसमध्येच होते. मग मी पण त्यांच्या बघून ते बिझनेस चालू केला. म्हटलं नाव इट इज टाईम टू डू फॉर बिझनेस. ओके. तर तुम्ही असं म्हणता की तुमच्या घरच्यांना तुम्ही ते सांगितलं नाहीत किंवा असं, तर ह्याच्यामधनं घरच्यांना नंतर तुम्ही हळूहळू तुमचा तो विरोध मावळत गेला. तर मुळात आता आपण तुमच्या विषयाकडे येऊया. तर डिजिटल मार्केटिंग म्हटलं की सगळ्यांना असं दिसतं की फक्त सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती मार्केटिंग करणं किंवा नुसते ॲडव्हर्टाइजमेंट्स टाकणं. तर यूट्यूब चॅनल काढला की लगेच सबस्क्रायबर्स वाढतात. टिकटॉक किंवा आता मध्ये असे बरेच सोशल मीडिया साईट्स होत्या की ॲप्स होते की टिकटॉक असेल, त्याच्यानंतर आता इंस्टाग्राम असेल. तर ॲक्च्युअलमध्ये डिजिटल मार्केटिंग करत असताना ह्याचा नक्की उपयोग कसा केला पाहिजे? आणि ह्याच्यामध्ये मी तुम्हाला थोडासा अजून असा प्रश्न विचारेन की एथिकल बिझनेस करणं
हे या डिजिटल मार्केटिंग क्षेत्रामध्ये कसं काय शक्य होतं? बेसिकली लोकांना फक्त एवढंच माहिती आहे की एखादा कंपनी उघडलं आणि त्याला रिप्रेझेंट करायला कोणाला तरी निवडून घ्यायचं, एखादा फ्रीलान्सर घेतला आणि त्याला काम दिलं. वेन इट कम्स अप विथ फ्रीलान्सर्स, दे आर वर्किंग विथ अ सिंगल पर्सन हू हॅज नो कंपनी. मग त्याला कुठंतरी जॉब आला तर ही लिव्ज ऑफ. मग ते कुठंतरी रिलायबल माणसाकडं जाणं म्हणून ही कंपनी सुरुवात झाली. त्या कंपनीमध्ये बेसिकली व्हॉट इज द मेन थिंग की मी आहे, माझी टीम आहे. इवन दो टीम चेंजेस, आय डोंट चेंज, माय एथिक्स डोंट चेंज. मी जे सांगतो कस्टमरला ते डिलिव्हर होतं आहे. आणि प्रोडक्ट समजून व्हॉट इज द निश कॅटेगरी, त्यांना काय पिच केलं पाहिजे, 30 सेकंड्समध्ये काय बोललं पाहिजे, किंवा 30 सेकंड व्हिडिओजमध्ये किंवा त्यांच्या फ्लायर्समध्ये कसे अपॉर्च्युनिटीज एज्युकेशन दिलं पाहिजे. लोकांना नुसतं ऑफर्स टाकले नाही पाहिजेत. मग वेबसाईटमधले कंटेंट्स काय असले पाहिजेत, हाऊ SEO वर्क्स आउट. मग ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू वाढत गेल्या आणि त्याच रित्याने माझा स्टाफही वाढत चालला आहे आता. ह्याच्याबद्दल तुम्ही सांगितलं की डिजिटल मार्केटिंगमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी करणं महत्त्वाचं असतं. तर ह्या डिजिटल मार्केटिंग क्षेत्र, त्याच्याबरोबर स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग, ह्या क्षेत्राच्या एकूणच वर्ल्डमधल्या फ्युचरबद्दल तुम्ही कसं बघता? डिजिटल मार्केटिंग हा एक टूल आहे. फ्रँकली स्पीकिंग, मी जेव्हा माझ्या कस्टमर्सशी बोलतो त्यावेळेस मी त्यांना फक्त डिजिटल मार्केटिंग कधीच पिच करत नाही. बिकॉज इट शुड बी अ पार्ट ऑफ द मार्केटिंग स्ट्रॅटेजी. 20% ऑफ द मार्केटिंग बजेट शुड बी डिजिटल मार्केटिंग. बाकीचं मार्केटिंग बजेट कुठं गेला पाहिजे, कधी गेला पाहिजे, ह्या गोष्टी माझ्याकडनं एक्स्ट्रा जातात आणि त्यामुळं माझे क्लायंट्स माझ्याकडे रिटेनही राहतात. बिकॉज दे सी की आय एम नॉट आस्किंग फॉर ऑल मनी ओनली फॉर डिजिटल मार्केटिंग. कारण की कोणतीही कंपनी जेव्हा मार्केटिंग करते तिला ब्रँड व्हायचं असतं. आणि वॉट ब्रँडिंग इज नॉट ओनली डिजिटल मार्केटिंग बट फिजिकल मीडिया, टी व्ही झाले, रेडिओ झाले, बरेच माध्यमं आहेत जे मार्केटिंग टूल्स वापरले जातात. मग त्या लोकांबरोबर असोसिएट करून मग त्यांच्याबरोबर मी पण काम करतो. सो दे आय हॅव नंबर ऑफ असोसिएट्स जे माझ्यासाठी काम करतात आणि मी त्यांच्यासाठी काम करतो. ओके. तर शेवटाकडे येताना मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही एका खूप तुमचा जर्नी ऐकला तेव्हा असं कळलं की तुम्ही अर्निंग अँड लर्निंग कॉलेज लेवलला सुद्धा तुम्ही अर्निंग अँड लर्निंग ह्याच्या प्रोसेसमधनं येत होता. तर आणि ह्याच्यातनं तुम्ही स्वतः नोकरी पण केली, स्वतः एवढा मोठा एक्सपिरियन्स घेतला, त्यांना तुम्ही आता स्वतःचा उद्योग पण सुरू केला. तर ह्या संपूर्ण प्रवासातनं तुम्ही जे अपकमिंग उद्योजक आहेत, आता याच्यामध्ये येणार आहेत, नवीन स्टार्टअप ज्यांना सुरू करायचं आहे, तर अशा लोकांना तुम्ही काय सांगाल? कुठल्या महत्त्वाच्या गोष्टींकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे? कारण आता एक पॅन्डेमिकचा एक काळ पण गेला आहे आणि आतापर्यंत आपण नव्या खऱ्या अर्थाने आता सुरुवात होतीये आपली. तर अशा काळामध्ये आपल्या बिझनेस आयडिया कशा आणल्या पाहिजेत आणि कशा प्रकारे बिझनेस केला पाहिजे, ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? बेसिकली ज्या लोकांना नवीन डिजिटल मार्केटिंगमध्ये येत आहेत त्या लोकांना मी एकच सांगेन की फर्स्ट ट्राय अँड लर्न वॉट क्लायंट नीड्स. बऱ्याचदा असं होतं की आपण एखादी स्ट्रॅटेजी फॉलो करतो. काही वेळेला ती स्ट्रॅटेजी एखाद्या कंपनीला ॲप्लिकेबल होती आणि दुसऱ्या कंपनीला ॲप्लिकेबल होत नाही. फर्स्ट ते ॲप्लिकेबल आहे का नाही त्याच्यासाठी स्वतःला ते प्रोडक्ट समजून घेणं लागतं. तर फर्स्ट इज क्लायंट अंडरस्टँडिंग, प्रोडक्ट अंडरस्टँडिंग आणि मग डिलेवरी. प्रत्येक वेळेस फक्त डिजिटल मार्केटिंग नका पिच करू. गेट मोर असोसिएट्स किंवा डिजिटल मार्केटर्स असतील त्यांच्याबरोबर तुम्ही कोलॅबरेटिव्हली काम करा. डू नॉट गो फॉर अ बिगर सेटअप फर्स्ट. दिस इज वॉट आय वुड सजेस्ट फॉर न्यू एंटरप्रेनर्स. ओके. खूप चांगला तुम्ही सांगितलं की ओव्हरऑल व्ह्यू तुमच्याकडे पाहिजे, ॲग्रिगेट व्ह्यू तुमच्याकडे प्रत्येक बिझनेसचा असला पाहिजे, बिझनेस आयडियाचा असला पाहिजे. तर एक खूप चांगला तुम्ही मेसेज इथे दिला आहे आणि या मेसेज तुम्ही दिलात, तुमच्या संपूर्ण जर्नीबद्दल सांगितलं. डिजिटल मार्केटिंग या एक नवीन अपकमिंग क्षेत्राबद्दल तुम्ही आम्हाला सांगितलं आणि त्याच्याबद्दल कुठल्या गोष्टी पथ्य पाळली पाहिजेत त्याच्यामध्ये, तर त्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगितलं. सर, तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. MTV कडनं तुमचे खूप खूप आभार. दैनिक मुंबई तरुण भारतच्या स्टार्टअप फर्स्ट ह्या उपक्रमातून नवीन उद्योजकांना इथं विचार मांडण्याची, स्वतःला एक्सप्रेस करण्याची जी संधी मिळाली किंवा जी मिळते आहे त्या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा. मनापासून धन्यवाद मला इथं बोलवल्याबद्दल. थँक्यू.